नमस्कार ट्रेडर्स. निफ्टीचा व्ह्यू 3 जुलै 2024साठी. निफ्टीला जो स्ट्रॉंग सपोर्ट आता दिसतोय तो म्हणजे जो 2 जुलैला लो केलेला आहे तो म्हणजे 24,056. आणि हा जर लो इंटॅक्ट राहिला आणि इथून मार्केट वर गेलं तर अजून एक टार्गेट निफ्टी अचीव करू शकते, ते म्हणजे 24,275 ते 24,290च्या आसपास. त्यासाठी 24,056 ही लेवल इंटॅक्ट राहणं गरजेचं आहे. जर चुकून ही लेवल तुटली तर निफ्टी सरळ 23,985पर्यंत खाली येऊ शकतो आणि 23,985 होल्ड करणं गरजेचं आहे. तर तिथनं तुटली तर अजून खालच्या लेवल बघायला मिळतील. पण उद्याचे दिवस तरी मार्केट 24,056 म्हणजे साधारण 24,050 ते 24,275 या रेंजेच्या मध्ये राहील असं वाटतंय. बँक निफ्टी जर आपण बघितले, बँक निफ्टी 3 जुलैला एक्सपायरी असल्यामुळं इम्पॉर्टंट लेवल जी बँक निफ्टीची दिसते आहे ती म्हणजे 52,220. ही जर क्रॉस केली 52,220 तर साधारण 52,500पर्यंत जाऊ शकतो बँक निफ्टी, असं सध्या तरी दिसतंय. आणि खालचा जो सपोर्ट आहे तो 51,950 आहे आणि एकदम स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो 51,680 आहे. तर उद्याच्या दिवसासाठी जर आपल्याला बघितलं तर 52,220 म्हणजे इथं जर गॅपअप बँक निफ्टी झाली तर साधारण 52,500पर्यंत जाऊ शकते. आणि 52,220च्या खालीच ओपन झाली आणि 52,220 क्रॉस करायला स्ट्रगल केलं तर पुन्हा 51,950च्या दिशेने येऊ शकते. तर 52,220 ही लेवल अतिशय इम्पॉर्टंट आहे. एक्सपायरी डे असल्यामुळं 52,220 या लेवलवर लक्ष ठेवून या लेवलला चांगल्या पद्धतीनं जर ब्रेक केलं आणि पुन्हा रिटेस्ट केलं तर त्या ठिकाणी आपला चांगला ट्रेड आपल्याला मिळू शकतो. फिन निफ्टी 2 जुलैला एक्सपायरी झालेली आहे. फिन निफ्टीचा जो स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो 23,350 आहे. 23,350 ही लेवल जोपर्यंत इंटॅक्ट आहे तोपर्यंत पुन्हा एकदा 23,760 आणि 23,860 हे दोन टार्गेट्स ओपन आहेत. 23,760 जर क्रॉस केलं फिन निफ्टीनं तर 23,860पर्यंत जाऊ शकते. त्यामुळं वर जाण्यासाठी 23,860पर्यंत जागा आहे आणि खाली जर 23,350 ब्रेक केले साधारण 23,250पर्यंत सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे हे फिन निफ्टी आणि बँक निफ्टीचा व्ह्यू आहे. अजून एक विषय म्हणजे मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही, त्यामुळं मी जे काही इथं सांगितलेलं आहे ते एज्युकेशनल पर्पजसाठी सांगितलेलं आहे. त्यामुळं या माहितीचा आधार घेऊन जर आपण कुठला ट्रेड घेतलात आणि त्यात आपलं प्रॉफिट किंवा लॉस झाला तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. आपण स्वतःच्या जबाबदारीवर स्वतःच्या फायनान्शियल कन्सल्टंटशी संपर्क साधून मगच ट्रेड घ्यावा. धन्यवाद.